गुरु चरित्रातून आपल्याला ही शिकवण मिळते की आयुष्यात हजारो माणसं भेटतील, पण हजारो चुका माफ करणारे आई वडील पुन्हा भेटणार नाही. आई वडिलांना जपा, त्यांना कधी दुखावू नका. शिव शंकर शंभो. मी कोणत्याही स्वरूपात तुझ्या मदतीला येईन. मला शोधू नकोस, मला ओळख. ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल. आज तू काहीच बोलू नकोस. आज फक्त मला बोलू दे. तुला वाटतंय ना की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय. तू हाका मारतोयस आणि मी डोळे मिटून बसलोय. तू म्हणतोस ना, स्वामी मी तुमचं काय वाकडं केलं, माझ्याच नशिबात हे का. बाळा, तुला ते संकट दिसतंय, पण त्या संकटात मी तुला वाचवण्यासाठी काय सोसलंय हे तुला कसं सांगू. तुझ्यावर येणारा तो घाव मी माझ्या हातावर झेललाय. तुझा माझ्यावरचा राग सुद्धा मला गोड वाटतो रे, कारण त्या रागाच्या मागे तुझं माझ्यावरचं प्रेम दडलंय. हे बघ, जगाला वाटत असेल की तू हरलायस, पण जोवर माझी नजर तुझ्यावर आहे तोवर तुला हरवण्याची ताकद काळामध्ये सुद्धा नाही. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळांनो, कष्ट करताना आळस करू नका. काम करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. जे मिळेल ते ईश्वराचा आशीर्वाद समजून स्वीकारा. योग्य वेळ आली की एवढं मिळेल की मागायला काही उरणार नाही. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. एक क्षण डोळे मिटा आणि अशी कल्पना करा, आज स्वामी तुमच्या घरी आलेत. दार उघडताच समोर स्वामी उभे आहेत. शांत चेहरा, डोळ्यांत माया. ते आत येतात. कसलाही प्रश्न न विचारता तुमच्या बाजूला बसतात आणि हळूच म्हणतात, तू खूप काही सहन केलंयस आणि तरीही तू उभा आहेस. हेच तुझं खरं सामर्थ्य. जे तुटलं ते तुला कमकुवत नाही तर शहाणं बनवतं. जे झालं नाही त्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस, कारण योग्य वेळ नेहमी योग्य उत्तर घेऊन येते. स्वामी तुमच्याकडे शांत नजरेनं पाहतात आणि पुढे म्हणतात, आयुष्य तुला तोडायला आलं नाही, ते तुला घडवायला आलंय. त्या एका क्षणात मन हलकं होतं, श्वास शांत होतो आणि आत कुठेतरी नवी उमेद जागी होते. का रे, डोळ्यात पाणी का? फक्त यासाठीच रडतोयस ना की तुला माझ्याकडे अक्कलकोटला येता येत नाहीये? इतर लोक जातात आणि तुला मात्र परिस्थितीने बांधून ठेवलंय, याचंच वाईट वाटतंय ना? तू अक्कलकोटला येऊन त्या गर्दीत मला शोधतोस, पण मी मात्र तुझ्या घराच्या देव्हाऱ्यात मांडी घालून बसलोय. बाळा, मी अक्कलकोटला राजा म्हणून बसतो, लोकांची संकटे दूर करायला. तुझ्या घरात तुझे आईबाप म्हणून वावरतोय, तुझ्या कुटुंबाला सांभाळायला. आजपर्यंत तुझ्याबरोबर जेवढं वाईट व्हायचं होतं ते होऊन गेलंय. आता येथील सुखाचे सोन्यासारखे दिवस. हृदयाजवळील माझ्या भक्तांना पाठवून दर्शन घडव. निश्चिंत राहा, सगळं मनासारखं होईल. बाळांनो, कष्ट करताना आळस करू नका. काम करा, पण फळाची अपेक्षा ठेवू नका. जे मिळेल ते ईश्वराचा आशीर्वाद समजून स्वीकारा. योग्य वेळ आली की एवढं मिळेल की मागायला काही उरणार नाही. शिव हरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.